नमस्कार मित्रो, आपल्याला जन्म प्रमाणपत्र म्हणजेच बर्थ सर्टिफिकेट हवं आहे का? 23 रुपये 60 पैशात घर बसल्या जर तुमची ग्रामपंचायतमध्ये जन्माची नोंद असेल तर जन्म प्रमाणपत्र मिळवू शकता। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर आता सबस्क्राइब करा। कशा प्रकारे स्टेप बाय स्टेप बर्थ सर्टिफिकेट साठी अप्लाय करायचं ते पाहू शकता। मित्रो, जन्म दाखला ऑनलाइन काढण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक देण्यात आलेली आहे। applyserkar.mahaonline.gov.in या वेबसाईट वरती या। या वेबसाईट वरती आल्यानंतर पहा उजव्या कोपऱ्यामध्ये आपल्याला तुम्ही ऑलरेडी नोंदणीकृत असाल तर इथे युजर नेम पासवर्ड कॅप्चा फिल करून लॉग इन करू शकता। जर तुम्ही नवीनच या वेबसाईट वरती युजर म्हणून आला असाल तर नवीन युजर नोंदणी यावरती क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सिंपल 2 ते 3 स्टेप आहेत। इथे पर्याय 1 वरती क्लिक करायचं आहे। इथे तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे। मोबाईल नंबर टाइप करून ओटीपी फिल करायचा आहे। ओटीपी फिल केल्यानंतर इथे युजर नेम क्रिएट करायचा आहे। युजर नेम चेक युजर नेम अवेलेबिलिटी मध्ये असेल तर तुम्ही तो युजर नेम वापरू शकता। त्यानंतर पासवर्ड क्रिएट करायचा आहे। अशा पद्धतीने तुम्ही न्यू युजर क्रिएट करायचा आहे। न्यू युजर क्रिएट करण्यासाठी ई ग्रामपंचायतवर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला एक व्हिडिओची लिंक देतोय, तिथे जाऊन तुम्ही क्लिक करून न्यू युजर क्रिएट कसा केलेला आहे तो सुद्धा पाहू शकता। अशा पद्धतीने न्यू युजर क्रिएट करून घ्या। यानंतर पुन्हा याच वेबसाईट वरती या। युजर नेम क्रिएट केलेला आहे तो इथे फिल करा। पासवर्ड सुद्धा इथे फिल करा। हा कॅप्चा जसा आहे तसा फिल करा। त्यानंतर आपला जिल्हा जो सिलेक्ट केलेला होता तो जिल्हा इथून सिलेक्ट करायचा आहे आणि लॉग इन वरती क्लिक करायचं आहे। यानंतर पहा आपण या मुख्य पृष्ठावरती येऊन जाल। तुम्हाला एक प्रूफ दाखवतो की जन्म दाखला डाउनलोड केलेला आहे। तर पहा इथे जन्म नोंद दाखल्याच्या समोर इथे डाउनलोडचा ऑप्शन आहे। याचा अर्थ जन्म नोंद दाखला अप्रूव्ह झालेला आहे आणि तो डाउनलोड सुद्धा होतो। तर आता मित्रो, जन्म नोंद दाखला डाउनलोड कसा करावा यासाठी पहा डाव्या कोपऱ्यामध्ये आपल्याला इथे सर्च करायचं आहे, शोधायचं आहे ग्राम विकास व पंचायत राज विभाग यावरती क्लिक करा। आता लँग्वेज तुमची इंग्लिश असेल तर मराठी करून घ्या, म्हणजे तुम्हाला सोपं पडेल। यानंतर पहा इथे जन्म नोंद दाखल्यावरती टिक करा। त्यानंतर पुढे जावरती क्लिक करा। पुढे गेल्यानंतर इथे तुम्हाला ग्रामीण विकास विभाग म्हणजे ग्रामपंचायत विभागाकडून इतक्या प्रकारचे दाखले अवेलेबल आहेत। इथे जन्म नोंद दाखल्यावरती क्लिक करा। यानंतर पहा इथून तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे। जो कोणता आहे तो जिल्हा तुमचा सिलेक्ट करा। जिथे जन्म झालेला आहे तो जिल्हा सिलेक्ट करा। त्यानंतर तालुका तुमचा। त्यानंतर इथे ग्रामपंचायत कोणत्या ग्रामपंचायतमध्ये तुमचा जन्म झालेला आहे तो तुम्ही इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे। अर्जदाराचे पूर्ण नाव इंग्रजीमध्ये टाइप करायचे आहे। त्यानंतर इथे जन्मतारीख सिलेक्ट करायची आहे। जन्मतारीख सिलेक्ट करते वेळी इथून कॅलेंडर मधून तुमचं साल जन्मतारीख सिलेक्ट करा। त्यानंतर आधार क्रमांक तुमचा टाइप करायचा आहे। त्यानंतर समावेश करा यावरती क्लिक करा। समावेश करा यावरती क्लिक केल्यानंतर पहा तुमचा अर्ज यशस्वीरित्या जतन करण्यात आलेला आहे। आता पैसे भरायचे आहेत। अर्ज क्रमांक सुद्धा आलेला आहे। ओके वरती क्लिक करा। यानंतर पहा आपल्याला इथे 23 रुपये 60 पैसे पे करायचे आहेत। इथे पुष्टी करा या ऑप्शन वरती क्लिक करा। तुम्हाला ऑनलाइन पेमेंट करायचं आहे। ऑनलाइन पेमेंट केल्यानंतर तुमचा अर्ज यशस्वीरित्या जतन करण्यात आलेला आहे। त्यानंतर तुम्हाला होम पेज वरती यायचं आहे। लॉग इन करून मुख्य पृष्ठावरती यायचं आहे। त्यानंतर पहा तुमचा अर्जाचा आढावा असा ऑप्शन येऊन जाईल। यामध्ये तुमचा इथे अर्ज क्रमांक दिसून येईल। त्यानंतर तुमचा दाखल्याचं नाव जन्म नोंद दाखला। त्यानंतर पहा इथे अप्रूव्ड भेटल्यानंतर इथे डाउनलोडचा ऑप्शन तुम्हाला इथे भेटून जाणार आहे। इथे डाउनलोडचा ऑप्शन डाउनलोड वरती क्लिक करा, म्हणजे तुमचं जन्म नोंद दाखला डाउनलोड होणार आहे। आता याची मुदत कालावधी आहे 5 दिवसाचा। या दिवसात तुम्हाला भेटणं गरजेचं आहे। न भेटल्यास तुम्ही त्या ग्रामपंचायतीशी संपर्क साधू शकता। अशा पद्धतीने मित्रो घर बसल्या जन्म दाखला मिळवू शकता।